गुणोत्तरीय बैजिक राशी, गुणोत्तरीय बैजिक राशीवरील मूलभूत क्रियांचे गुणधर्म. काही गुणधर्म आपण थोडक्यात समजावून घेणार आहोत, नंतर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे परिमेय संख्यांवरील क्रियांच्या गुणधर्माप्रमाणेच आहेत. परिमेय संख्यांचे काही गुणधर्म त्यावर आपण व्हिडिओ बनवलेत आपल्या चॅनलवरती, ते तुम्ही पाहू शकता. दोन गुणोत्तरीय बैजिक राशींची बेरीज आणि वजाबाकी P/Q आणि R/Q या दोन गुणोत्तरीय बैजिक राशी असतील आणि Q इज नॉट इक्वल टू 0 असेल तर या ठिकाणी P/Q आणि R/Q आहे. तर छेद समान आहे, Q लिहिला आपण, P प्लस R येईल या ठिकाणी. आता वजाबाकी असेल तर पहा Q येईल या ठिकाणी, छेद समान असल्यामुळे वरती P मायनस R होईल. परिमेय संख्याप्रमाणेच आहे ते, त्यात विशेष असं काही नाहीये. आता आपण या ठिकाणी पहा, आता इथे छेद समान घेतला, आता या ठिकाणी छेद समान नाहीये. छेद समान नसेल तर दोन छेदांचा आपण गुणाकार घेतो आणि अंशामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार घेतो. P गुणिले S अधिक R गुणिले Q. आता हे जर वजाबाकी असेल तर इथं फक्त वजाबाकी चिन्ह येईल, बाकी सेम प्रक्रिया प्लस आणि मायनस. नमुना दाखल काही एक्झाम्पल्स पाहूया. काल काही एक्झाम्पल पाहिले, आज काही एक्झाम्पल पाहूया आपण. एक्झाम्पल्स कशी सॉल्व्ह केली जातात काय पहा. काल आपण असे जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत, वर्ग समीकरणे, त्याचे फॅक्टर कसे पाडायचे मी रूल समजून सांगितले होते. आज पुन्हा एकदा सांगणार या व्हिडिओमध्ये. कोणी कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की कालचा भाग पाहून घ्या, मागचा व्हिडिओ, म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला ऐकायला समजायला अगदी सहज सोपा जाईल. पहा, एक तरी एक्झाम्पल टीईटी मध्ये यामध्ये विचारलं जातं. डिनॉमिनेटर म्हणजे छेद समान आहे, छेद जर समान असेल तर तो एकदाच लिहिला जातो, x मायनस 5 x वजा 5. मग जर छेद समान असेल तो एकदाच लिहितो, अंश जसा आहे तसा मांडायचा आहे आपल्याला. आता अलीकडे काय, 2x² मायनस 3x प्लस 4. आता हे जे मायनस साइन आहे, प्लस असेल तर पुढचा जो अंश आहे जसाच्या तसा मांडता येतो, परंतु जर इथे ऋण चिन्ह असेल तर मग मात्र प्रत्येकाचं चिन्ह बदलणार आहे. हा वरती जो x² तो वरती प्लस आहे, लिहिताना त्याला आपल्याला मायनस लिहावं लागेल. पुढे पहा मायनस 3x होईल, प्रत्येकाचं चिन्ह बदलेल. 1 इथे मायनस आहे, इथे प्लस होईल. पहा बस, आता आपल्याला काय करायचंय, फक्त सॉल्व्ह करायचंय. हा जो डिनॉमिनेटर आहे x मायनस 5 आहे तसाच राहील. आता वरती पहा 2x² मायनस x², ज्यांचे पॉवर सेम आहेत त्यांच्यामध्येच ऑपरेशन करायचं आपल्याला. 2x² मायनस 1x², हा x² आहे तसाच राहील, पण तो 2 मायनस 1 1 येईल. 1x², हा 1 नाही लिहिला तरी चालतो. आता पहा x आणि x टर्म पहा, मायनस 3x मायनस 3x, दोघांना मायनस साइन आहे, ऍडिशन होईल, मायनस 6x. आता नंबर घ्या 4 and 1, 4 प्लस 1 5. तर अशा प्रकारे आपल्याला आन्सर मिळाले x² मायनस 6x प्लस 5. आता या ठिकाणी आपण फॅक्टर पाडू शकतो. आता फॅक्टर पाडताना काय करायचे, 5 चे असे दोन फॅक्टर शोधायचे की मी तुम्हाला सांगितलं लास्ट टर्म जर पॉझिटिव्ह असेल, धन असेल, तर बेरीज किती आली पाहिजे, मधल्या पदाच्या सहगुणक इतकी, म्हणजे 6 बेरीज आली पाहिजे, हे लक्षात घ्या. पहा, शेवटचे पद धन असेल, इथे लिहून देतो मी, शेवटचे पद धन असेल तर अवयवांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका इतकी, मधल्या पदाच्या सहगुणका इतकी. चिन्हांचा विचार नंतर करायचा आहे, मग चला 5 चे 2 अवयव शोधा, बेरीज 6 आली पाहिजे, 5 1 5, बेरीज आली 6. आता आपल्याला चिन्हांचा विचार करायचा आहे, हे लक्षात घ्या, चिन्हांचा विचार करायचा आहे. आता आपण चिन्हांचा नियम सांगतो पहा मी तुम्हाला. चिन्ह देताना काय करायचंय, शेवटचे पद धन असेल तरच हा नियम वापरायचा आहे. मधल्या पदाचे चिन्ह दोन्ही अवयवांना देऊन टाकायचे. मधल्या पदाचे चिन्ह दोघांनाही द्यावे, दोघांना पण. हे लक्षात घ्या, नियम तुमच्याकडे तुम्ही नोट डाऊन करू शकता. आता आपण चिन्ह दिलेत, डायरेक्ट तुम्ही फॅक्टर लिहू शकता. पहिला फॅक्टर आला x मायनस 5, हा -1 आहे. दुसरा फॅक्टर आला x मायनस 1
आणि छेदामध्ये आहे x -5. बरोबर. आता आपण कॅन्सलेशन करणार. x -5 कॅन्सल, राहिला फक्त x -1 म्हणजे आपला आन्सर येईल x -1. तर हा नियम महत्वाचा आहे, हे लक्षात घ्या. आता याच्या उलट जाऊया. शेवटचे पद जर ऋण असेल तर, शेवटचं पद जर ऋण असलं, लक्षात घ्या, तर अवयवांची बेरजेच्या ऐवजी काय करायचं, वजाबाकी शब्द घ्यायचे. बेरजेच्या ऐवजी फक्त वजाबाकी. अवयवांची वजाबाकी मधल्या पदाच्या सहगुणका इतके, हे लक्षात ठेवायचं. आता चिन्हांचा नियम मात्र काय सांगतो पहा, लक्षात घ्या. चिन्ह कसे द्यायचे, शेवटचे पद ऋण असेल तर चिन्ह वेगवेगळी असतात. चिन्ह अपोजिट एकमेकांची वेगवेगळी चिन्ह असतात. वेगवेगळी म्हणजे कशी, तर मोठ्या अवयवाला मधल्या पदाचे चिन्ह द्यायचे. मधल्या पदाचं चिन्ह मोठ्या अवयवाला. इथे आपण काय केलं होतं, मधल्या पदाचे चिन्ह दोघांना नाही दिलं होतं. इथं फक्त मधल्याचं चिन्ह मोठ्या अवयवाला आणि लहान अवयवाला विरुद्ध चिन्ह द्यावे. लहान अवयवाला त्याच्या विरुद्ध चिन्ह द्यावे, हे लक्षात घ्या. हा नियम फार महत्वाचा आहे. इथे मोठ्याला प्लस आलं तर खाली मायनस येईल, मोठ्याला मायनस आलं तर खाली प्लस येईल. पास एवढं समजून घेतलं, कोणतंही क्वाड्रॅटिक इक्वेशन असू द्या, वर्ग समीकरण असू द्या, आपण त्याचे अवयव अगदी सहज पाडू शकतो. बहुपदी असेल तर काल मी तुम्हाला सांगितलं पहिला फॅक्टर कसा शोधायचा आणि नंतर मग दुसऱ्या फॅक्टरमध्ये वर्ग समीकरण तयार होतं. मग ते सोडवताना हे नियम वापरायचे. त्याच्यामध्ये पुन्हा मी तुम्हाला सांगितलंय वर्ग समीकरणाचा हे जे पहिलं पद आहे ज्याचा घातांक 2 आहे त्याचा सहगुणक 1 पाहिजे, म्हणजे 1 पाहिजे. 1 पेक्षा मोठा असेल तर तिसरं पद बदलतं, या दोघांचा गुणाकार होतो. हे सगळं आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिले. एवढ्या गोष्टी माहिती असेल तर आपण कोणतंही समीकरण सोडवू शकतो अगदी सहज. चला पुढचं घेऊया. इथे जो छेद आहे तो भिन्न प्रकारचा आहे. तर भिन्न प्रकारचा असेल तर आत्ताच आपण नियम पाहिलेला आहे. एलसीएम म्हणजे त्याचे लसावी काढावा लागतो. एलसीएम काढल्याच्या नंतर अंशामध्ये होतं क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरकस गुणाकार आपण करतो. या बाबी केल्या की आपल्याला आन्सर मिळून जातं. x -3 × x + 3. परीक्षेला अगदी प्रत्येक स्टेप लिहिण्याची गरज नाही, प्रॅक्टिस असेल तर पटकन लिहिता येतं. a + b × a - b हा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. a² - b². लक्षात येते, म्हणजे x चा स्क्वेअर -3 चा स्क्वेअर किती, 9. डायरेक्ट लिहू शकतो आपण. किंवा थोडा वेळ मला असं वाटतं 3 चा स्क्वेअर लिहूया आपण, कारण पुढे कॅन्सलेशनला पण चान्स मिळू शकतो आपल्याला. पाहूया त्यावेळेला पुढे. आता पुढे पहा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. x + 2 × x + 3. हे पण आपल्याला तोंडी करता येतं. आधी तोंडी कसं करायचं ते सांगतो मी. x आलाय ना, x² लिहून टाका. आता मध्ये काय करायचं, 2 आणि 3 ची ऍडिशन करा. या 2 नंबरची ऍडिशन करायची. 2 + 3 5, त्याला व्हेरिएबल कनेक्ट करा. या 2 नंबरची ऍडिशन करायची. थर्ड जे काय आहे आपल्याला तयार करताना, तिसरे पद तयार करताना या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्या. 2 × 3 = 6. आता या ठिकाणी आता इथे पहा, इथे मायनस साईन डबल आलेलं, इथे एकच सिंगल कन्सिडर करा, प्रिंटिंग मिस्टेक असेल. आता इथे आपण मायनस साईन देऊया. मायनस साईन दिल्यानंतर पहा, x -3 × x + 5 करायचं आहे आपल्याला. आता x -3 × x + 5 आपण करणार आहोत. पुन्हा मी तुम्हाला सांगितलंय पहिलं पद आपण कसं तयार करणार आहोत. x आलेला आहे, x² लिहून टाका. इथे मायनस साईन आल्यामुळे पुढे काय करा, ब्रॅकेटमध्ये लिहा सगळी काही पद. आता या दोघांचे आपण ऍडिशन करणार. -3 + 5 आले +2, त्याला x कनेक्ट करा. प्लस आता मल्टिप्लिकेशन करणार आहोत आपण. 5 × 3 = 15, पण हे निगेटिव्ह असल्यामुळे -15 येते, हे लक्षात घ्या. आता मायनस साईन ब्रॅकेटला अप्लाय होईल. पहा x². आता हे प्रॅक्टिसने काय हे अप्लाय वगैरे करत बसण्याची, स्टेप्स वाढवण्याची गरज नाही. हा +x² - x² कॅन्सल होणार आहे. हे -2x होणार आहे, तर हा +5 3x असं ओरली करता येतं. पण ठीक आहे, आपण ओरली नाही घेणार. x² + 5x + 6 हा -x² होईल.
हे मायनस साईन ब्रॅकेटला अप्लाय होईल, प्रत्येकाचं चिन्ह बदलेल. हा -2x होईल आणि हा होईल मायनस मायनस प्लस 15 होतील. आता छेदामध्ये पहा, इथे x² मायनस 3² आपण आयताशे लिहूया सध्या. पहा प्लस x² मायनस x² कॅन्सल, त्यानंतर प्लस 5x मायनस 2x, 5 मायनस 2 3 आला. मी ते घेतोय, वरती आले 3x, त्याच्यानंतर 6 प्लस 15 21 आले. बस, वरती बाकी काही नाही. आता खाली x² मायनस 3². बरोबर आहे. चला तिथे आपण कॉमन काढूया. आता वरती 3 कॉमन निघतोय पहा इथे. आता इथे राहिला x शिल्लक प्लस 3 7 जा 21. आता डिनॉमिनेटरला पहा, x प्लस 3 x मायनस 3 असं आपलं उत्तर येते. इथे या ठिकाणी कोणताही फॅक्टर कॅन्सल होताना आपल्याला दिसत नाहीये, तर या प्रकारचा आपला आन्सर येऊ शकतो. चला पुढचं एक्झाम्पल पाहूया आपण. आपण बेरीज आणि वजाबाकीच्या संदर्भात आपण नियम पाहिले होते गुणोत्तरीय बेजिक राशींचे. आता आपण गुणाकार आणि भागाकाराच्या संदर्भात आपण नियम पाहणार आहोत. तर मी तुम्हाला सांगितलं की परिमेय संख्यांचेच नियम या ठिकाणी लागू होतात. गुणाकार वरच्या संख्यांचा गुणाकार केला जातो, म्हणजे वरच्या गुणोत्तरीय राशींचा गुणाकार केला जाईल, गुणाकारामध्ये खालच्यांचा गुणाकार केला जातील. काही अवयव कॅन्सल होत असतील तर ते कॅन्सल करावे लागतात. भागाकारामध्ये काय होतं की पहिली जी गुणोत्तरीय राशी आहे ना ती आई तशीच मांडली जाते. दुसरी मांडताना काय करायचंय आपल्याला, रेसिप्रोकल घेऊन मल्टिप्लाय करायचे, बाकी काही नाही. आणि मग पुढे गुणाकाराप्रमाणेच आपल्याला रूल यूज करायचे, विशेष असं काही नाही. दोन गुणोत्तरीय बेजिक राशींचा गुणाकार करायचा असेल तर वरचा सेपरेट गुणाकार घ्यायचा आहे. हेच आपण परिमेय संख्यांच्या बाबतीत करतो, खालचा सेपरेट घ्यायचा. आणि भागाकार असेल तर पहिली राशी आहे तशीच भागिलेचं गुणिले करायचं, दुसरी जी आहे तिच्या व्यस्ताने गुणायचे, पुन्हा वरचा सेपरेट गुणाकार होईल आणि खालचा सेपरेट होईल, बाकी काही नाहीये. चला आपण एक्झाम्पल पाहूया. इथे एक एक्झाम्पल दिले आपल्याला 2a + 3. आता गुणोत्तरीय बेजिक राशी आहेत वरती आणि खाली, सगळ्यांच्या मध्ये गुणाकार आहे. आता ज्या ठिकाणी आपल्याला फॅक्टर पाडता येतील त्या ठिकाणी आपण फॅक्टर पाडणार आहोत. आता या ठिकाणी पहा, हे वर्ग समीकरण आहेत या दोन ठिकाणी. आता इथे तर a कॉमन निघणार आहे, त्यामुळे इथे आपल्याला अवयव मिळतील. इथे a कॉमन निघणार आहे, इथे पण आपल्याला अवयव मिळतील. आता इथे मात्र पहा, हे गुणोत्तरीय वर्गीय समीकरण आहे, याही ठिकाणी वर्ग समीकरण आहे, याही ठिकाणी वर्ग समीकरण आहे. यांचे अवयव आपल्याला पाडणं सेपरेटली गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर ते अवयव या ठिकाणी आपण पुट करणार. आता आणि त्याच्यानंतर मग कॅन्सलेशन वगैरे करून आपल्याला आन्सर मिळणार आहे. तर चला आपण सुरुवात करूया. आधी आपण घेऊया पहिलं समीकरण. पहा या ठिकाणी 6a वर्ग वजा 5a अधिक 1. आता हे सगळे नियम आपल्या लक्षात असले पाहिजेत, आपल्याला पटापट ते वापरायचे. 6 1 6, 6चे असे दोन अवयव शोधायचे आपल्याला. बेरीज 5 आली पाहिजे. 3 2 6. आता शेवटचं पद धन असल्यामुळे मधल्या पदाचं चिन्ह दोघांना पण जाईल. 5 6 6a वर्ग. आता हे वजा 5a ची फोड आपण अशी करणार आहोत, वजा 3a वजा 2a अधिक 1. तर अशा पद्धतीने आपण ही फोड केलेली आहे. आता इथे आपला कॉमन जो निघतोय तो निघतोय 3a, कारण 3 ने 6 ला भाग जातो. 3a वर्ग आणि a मध्ये a कॉमन घेतला. आता इथे पहा 3 2 6, 2 राहिला शिल्लक आणि 1a शिल्लक राहिला, वजा हा पूर्ण 3a बाहेर घेतलाय म्हणजे 1 शिल्लक राहिला. आता इथे सुरुवातीलाच वजाबाकी चिन्ह आल्यामुळे इथे वजा चिन्ह कॉमन येईल आणि येत काय कॉमन येत नाही. संख्येमध्ये आपल्याला या ठिकाणी काहीच कॉमन मिळत नाही. अशा वेळेला आपण घेणार आहोत 1 कॉमन. जर काहीच कॉमन मिळत नसेल तर आपण 1 कॉमन घेतो आणि पहिला ब्रॅकेट जो आहे ना तो आहे तसा रिपीट करायचा. आता पहा दॅट्स इक्वल टू, आता हा एक फॅक्टर झाला 2a - 1. दुसरा कॉमन पासून तयार करायचा 3a - 1. हे दोन फॅक्टर झाले म्हणजे या वर्ग समीकरणाचे आपल्याला दोन अवयव मिळाले. हे लक्षात घ्या. कोणता? 2a - 1 आणि पुढचा 3a - 1 हे लक्षात घ्या. चला आपण आता पुढचं वर्ग समीकरण विचारात घेऊया. आता हे घेऊया 2a² + 3a - 2. आता 2 2 जा 4,
4चे असे दोन फॅक्टर शोधायचे, सबट्रॅक्शन 3 आली पाहिजे. सबट्रॅक्शन 3, 4 1 जा 4, सबट्रॅक्शन 3 येते. आता इथे शेवटी मायनस साईन असल्यामुळे काय होणार आहे, तर मधल्या टर्मचं जे काय साईन आहे ना, मधल्या टर्मचं साईन ते मोठ्या फॅक्टरला जाणार आणि इकडे अपोजिट साईन जाणार आहे, हे लक्षात घ्या. चला आपण घेऊया आता 2a² ही जी मिडल टर्म आहे याच्याऐवजी आपण त्याचं स्प्लिट असं करणार आहे 4a मायनस a, 4a मायनस 1a हे बरोबर 3a झाली, पुढचा -2. सो दॅट्स इक्वल टू, आता पुढे पहा, या दोघांच्या मध्ये 2 आणि 4 मध्ये 2 कॉमन आला, a² a मध्ये a कॉमन आला. आता हा 2a बाहेर काढला, फक्त a शिल्लक राहिला. हे प्लसचं साईन द्या, 2 2 जा 4 म्हणजे इथे 2 आपण घेणार आहोत, a तर बाहेर कॉमन घेतलेला आहे. आता पुढचा जो ग्रुप आहे हा, याला सुरुवातीलाच मायनस साईन आल्यावर मायनस साईन कॉमन काढा. आता 1 आणि 2 मध्ये आपण काही कॉमन निघत नाही, 1 कॉमन घेणार आहोत. आता पहिला ब्रॅकेट आहे तसा रिपीट करा, a+2. चला फॅक्टर लिहूया, a+2 आणि दुसरा 2a मायनस 1. आता आपण ते लिहून टाकूया इथे, a+2 2a मायनस 1. आता हे एक वर्ग समीकरण, याचे एक आपण अवयव पाडूया. काय 4a² प्लस 8a प्लस 3, 3 4 जा 12, 12चे असे दोन फॅक्टर शोधायचे, ऍडिशन 8 आली पाहिजे. 6 2 जा 12 ऍडिशन 8 येते. आता मिडल टर्मचं साईन दोघांना पण द्यायचं, हे लक्षात घ्या. आता आपण चला सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. 4a² पहिली टर्म आहे तशीच लिहायची, मधली टर्म जी आहे ना या दोघांमध्ये आपल्याला स्प्लिट करायची. 6a प्लस 2a, 6a प्लस 2a लास्ट टर्म जी आहे तशीच लिहा. आता या दोन जणांचे आपण ग्रुप तयार करणार. 4 आणि 6 मध्ये 2 कॉमन येईल, a² आणि a मध्ये a कॉमन येईल. आता ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहिलं, 2 2 जा 4 म्हणजे इथे 2 आला, a² मधला a घेतला, एक a शिल्लक राहिला, प्लस आता इथे 6 मधला आपल्याला घ्यायचे, 2 3 जा 6 3 येईल इथं, हा a तर बाहेर घेतलेला आहे आपण, 2a प्लस 3 येईल, बरोबर आहे. आता दुसरा जो ग्रुप आहे सुरुवातीला प्लस साईन आहे, त्यामुळे आपण प्लस साईन देऊन घेऊया, प्लस साईन दिलं. आता ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहते पाहूया. 2 आणि 3 मध्ये काहीच कॉमन निघत नाही, आपण 1 घेऊया आणि हा ब्रॅकेट आहे तसा रिपीट करूया, 2a प्लस 3, कारण हे पण कॉमन निघत नाही. ब्रॅकेट सेम आहे, हा पहिला फॅक्टर आला 2a प्लस 3. दुसरा फॅक्टर होईल जे आपण कॉमन काढले त्यापासून तयार करायचा, 2a प्लस 1. अशा प्रकारचे दोन फॅक्टर मिळाले आपल्याला, ते लिहून टाकूया आपण, 2a प्लस 3 आणि दुसरा 2a प्लस 1. तर चला आता हे या तिघांचे तर फॅक्टर सोपेच आहेत, काय एवढं विशेष नाही त्याच्यामध्ये, आपण ते पटकन काढू शकतो. फक्त कॉमन काढूनच ते फॅक्टर मिळणार आहेत, ते आहे तसेच आपण जागेवर पुट करणार आहोत. 2a प्लस 3, आता ऑलरेडीच काय होणार या 2a प्लस 3, 2a प्लस 3 आणि हा खालचा 2a प्लस 3 कॅन्सल होणार आहे. आता पुन्हा एकदा पहा, a प्लस 2 2a मायनस 1, हे पाहिजे ते एक 2a मायनस 1 आहे, हा एक 2a मायनस 1 ऑलरेडी कॅन्सल होणार आहे. आता अजून आपल्याला काय चान्स मिळतोय पाहूया. आता इथे आपल्याला कॉमन काढायचं राहिला, a कॉमन येईल पाहिजे, तर आतमध्ये राहील शिल्लक 2a प्लस 1, हा a बाहेर घेतल्यामुळे इथे 1 शिल्लक राहिला, 2a. पहा आता हा 2a प्लस 1 आणि इथला 2a प्लस 1 कॅन्सल झाला, बरोबर आहे. आता आपल्याला याचे फॅक्टर पाडायचे राहिले, इथे a कॉमन येणार आहे, आतमध्ये राहील 3a मायनस 1 शिल्लक राहील, 3a मायनस 1. आता हा 3a मायनस 1, इथला 3a मायनस 1 कॅन्सल होईल. त्याचप्रमाणे हा इथला 1a, हा एक 1a कॅन्सल होईल. आता न्यूमरेटरला वरती काही शिल्लक नाहीये, खाली डिनॉमिनेटरला a प्लस 2 शिल्लक राहिलाय, बाकी सगळं कॅन्सल झालंय.
वरती 1 खाली a+2. तर पहा हे थोडंसं वेळ खाऊ एक्झाम्पल होतं, परंतु यातून आपल्याला एक म्हणजे प्रॅक्टिस पण मिळते, कशा पद्धतीने आपण कॉमन टर्म्स काढू शकतो, त्याचप्रमाणे फॅक्टर आपण कसे पाडू शकतो याची प्रॅक्टिस, चांगल्या प्रकारची तयारी होते. मग परीक्षेला असे कोणते एक्झाम्पल आले तरी आपण पटापट ते सॉल्व्ह करू शकतो. अशा प्रकारचे काही नमुना दाखल एक्झाम्पल आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेत. मला असं वाटतं एक्झाम्पल आपले संपलेले आहेत. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही एक्झरसाइज मधले काही एक्झाम्पल्स घेऊया की ज्याला ऑप्शन्स असतील. तर मला असं वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा एकदा भेटूया उद्याच्या भागासोबत. तोपर्यंत नमस्कार. चॅनलवरती नवीन असेल तर मागचे काही भाग नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा फॉर द नेक्स्ट व्हिडिओ अपडेट. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. एक लाईक करायला मात्र विसरू नका. आपल्या मित्रांना व्हिडिओ मात्र नक्की शेअर करा. तर चला थांबूया. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.